छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना युती तुटली आहे। युती टिकवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न केले, मात्र भाजपाने आमच्या विश्वासाला तडा दिला असा आरोप शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी केला। हे शहर संवेदनशील आहे याची जाणीव असल्यामुळे भाजपाने बैठका घ्याव्यात असा आग्रह आम्ही धरला, मात्र त्यानंतर शिवसेनेत संभ्रम निर्माण करणारा नवा प्रस्ताव भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी पाठवला असं ते म्हणाले। माझ्या घरासमोर अनेक शिवसैनिक आले होते, त्यांची तीच भावना होती आणि म्हणून आमच्यामध्ये असलेले जे काही सर्वांचं मत होतं, आता ते मत एवढं टोकाला गेलं होतं की ते फसवतायत आणि तुम्ही फसला जाताय। संभाजीनगर में हम महानगर पालिका के चुनाव क्षेत्र में युति में लड़ना चाहते थे। मैंने बार बार कोशिश की, बार बार सभी नेताओं के घर पे जाके बैठकें ली। वो बड़े छोटे ये उनका जो विवाद था उसमें हम नहीं घुसे, मिलके लड़ते हैं ये हमारी भूमिका थी। करीबन 10 बैठक होने के बावजूद भी वो निर्णय नहीं ले पाए। आखिर मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री ने इसमें निर्णय लिया था, लेकिन तो भी दूसरे दिन ही ये सब लोग पलट गए। इनके दिल में युति करना नहीं था, ये आज हमें पता लग रहा है। भाजपा नेते अतुल सावे यांनी मात्र शिवसेनेचे आरोप फेटाळून लावले आहेत। युती वैयक्तिक तडजोडींसाठीच तोडण्यात आली असून त्यातून शिवसेनेतले अंतर्गत वादच आता उघडकीला आले आहेत असा पलटवार भाजपा नेते अतुल सावे यांनी केला। शिवसेनेनं सुचवलेले बदल आम्ही मान्य केले होते, मात्र घरातल्याच लोकांना सामावून घेण्यासाठी त्यांनी युती तोडली असं सावे म्हणाले। असं काही नाही आहे। आम्ही जर तसं नसतं तर आम्ही लेखी स्वरूपात त्यांना का दिलं आणि तुम्ही जर ती वाचली आधी तर त्यांना चांगले सगळे सिटिंग वॉर्ड्स आम्ही त्यांना दिलेले आहेत। आज मोहननाथ साळे आमचा सिटिंग नगरसेवक आहे, अप्पू हिवाळे आमचा सिटिंग नगरसेवक आहे। हे सगळं असताना आम्ही त्यांना ते वॉर्ड ऑफर केले होते, पण त्यांचा आग्रह जो होता तो आमचा कैलाश गायकवाड म्हणून एक आहे आणि एक 20 नंबरमध्ये त्यांना या 2 वॉर्डसाठी त्यांचा खूप इकडे ऑलरेडी आमचे सिटिंग नगरसेवक आहे। राजकारणात कमी जास्त गोष्टी होत असतात, कोणाची काही परमनंट हे नसते। त्यांनी पण हे समजलं पाहिजे की आम्ही राजकारण करतो, तेही राजकारण करतो, त्यांनी पण काय समजुतीने घ्यायला पाहिजे होतं। मला सांगा, सिटीन 3-3 नगरसेवक देणं हे आमच्यासाठी पण अवघड आहे ना। शेवटी आमचाही संघटना, आमचाही पक्ष आम्हाला चालवायचा आहे। जालन्यातही भाजपा शिवसेनेची युती तुटली असून भाजपा स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी सांगितलं। जागा वाटपाचा 35-30 फॉर्म्युला शिवसेनेनं मान्य नसल्यानं ही युती तुटल्याचं गोरंट्याल म्हणाले। जालना महानगरपालिकेची ही पहिलीच निवडणूक आहे। लातूरमध्ये देखील शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेसची युती तुटली आहे। भाजपा नेते संभाजी पाटील निलंगेकर यांनी ही घोषणा करत लातूर मनपाच्या सगळ्या 70 जागा भाजपा स्वबळावर लढवणार असल्याचं स्पष्ट केलं। धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं युतीचे संकेत दिले आहेत। कार्यकर्त्यांच्या भावना, स्थानिक राजकीय परिस्थितीत आणि जनतेच्या अपेक्षा लक्षात घेऊन युतीचा निर्णय घेत असल्याचं राष्ट्रवादीचे नेते अनिल पाटील यांनी सांगितलं। धुळ्यात भाजपा शिवसेना युतीची बोलणी फिसकटली आहेत।